भोगीची भाजी बनवण्यासाठी कुठल्या कुठल्या भाज्या लागतात ते आपण पहिल्यांदा बघूया। हा जो पावटा आहे हा पावटा या थंडीच्या दिवसामध्ये मिळतो। हा चणूला पावटा म्हणतात। याला अतिशय चव असलेली आपल्याला दिसून येते। या पावट्यानंतर आपण हा जो घेवडा आहे, काळा घेवडा आहे, हा काळा घेवडा घ्यायचा। ओला लसूण जो आहे हा ओला लसूण घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची, त्याच्यानंतर हा जो कांद्याची पात आहे ही कांद्याची पात घ्यायची, हिरवा घेवडा जो आहे हा हिरवा घेवडा घ्यायचा, त्याच्यानंतर ही जी चाकवत आहे ही चाकवत चिरून घेतलेली आहे। फोडणीसाठी लसूण जो आहे हा लसूण घेतलेला आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर ह्या ज्या हा ओला वाटाणा जो आहे हा ओला वाटाणा, हा ओला हरभरा घेतलेला आहे, त्याचबरोबर गाजर घेतलेला आहे, फोडणी टाकण्यासाठी कढीपत्ता आहे, त्याचबरोबर इतर फोडणीचं साहित्य घ्यायचं आणि खोबरं लसूण हे बारीक करून आपण घ्यायचं आहे। त्याचबरोबर टोमॅटो जो आहे हा टोमॅटो घेतलेला आहे, त्याचबरोबर वांगी जी आहेत, कुडची वांगी म्हणतो आपण, ही कुडचीची वांगी प्रामुख्यानं घेतलेले आहेत आणि हा जो फ्लावर हा घेतलेला आहे। हे सगळं साहित्य जे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। त्याचबरोबर हा जो मसाला आहे, धनेपूड जिरेपूड आणि जो गरम मसाला आहे हा गरम मसाला घेतलेला आहे। ह्या तिळाची पूड या खोबऱ्याबरोबर आपण करायची आणि अतिशय चविष्ट अशी जी भोगीची भाजी आहे ही भोगीची भाजी आपण आता करून घेणार आहोत। पहिल्यांदा गरम पातेलं करायचं आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। भाज्या भाजतील इतकं तेल टाकायचं, जास्त पण नाही आणि कमी पण नाही। तेल चांगलं कडकडीत होऊन द्यायचं। त्यामध्ये तेल तापलं की कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता थोडा एकदम उडतो, त्याच्यानंतर मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची। जिरं टाकलं का? थोडी हिंगपूड टाकायची। कांदा फोडणीला टाकायचा। कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा। लसूण टाकून घ्यायचा। लसूण चेचून घेतलेलं आहे आपण। यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या। ओला लसूण टाकायचा, त्याच्यानंतर हरभरे टाकायचे आणि आता थोडेसे हे हरभरे भाजत आले पावटा टाकायचा। हे चांगलं भाजून घ्यायचं। चटचट भाजलं की छान लागते। हिरवा घेवडा टाकून घ्यायचा। हा तांबडा घेवडा टाकायचा। ह्याला उसावचा पण म्हणतात, काळा पण म्हणतात खेडेगावात। ओला वाटाणा टाकायचा। वांग टाकून घ्यायचं। तर हे भाजून द्यायचं आणि मग त्यामध्ये कांद्याची पात, गाजर, गाजर टाकायचं, भाजून घ्यायचं। एक सारखं हलवत राहायचं। त्याला चट भाजलं पाहिजे। भाजल्याशिवाय भाजीला चव येत नाही। चांगलं भाजलं की भाजी अतिशय छान लागते, चविष्ट लागते। आता कांद्याची पात आणि चाकवत घालायची। अजून तुम्हाला यामध्ये काही भाज्या हव्या असतील तर त्या भाज्या आपण घालू शकतो। टोमॅटो थोडा घालून घ्यायचा। फ्लावर पण घालू शकता तुम्ही यामध्ये। आपल्या आवडीनुसार आपण भाज्या ऍड करू शकतो किंवा जर यातली एखादी भाजी नसेल तर काही अडचण नाही। या भोगीच्या भाजीत वालाच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा वापरल्या जातात। त्यात भरपूर फायबर, प्रोटीन असते। फायबर आणि क जीवनसत्व असते, त्यामुळं हे भाजी मधुमेहींना देखील चालते। झाकण ठेवायचं म्हणजे थोडी वाफ येते भाज्यांना आणि त्या छान अशा उकळून येतात।
थंडीच्या दिवसात आपल्याला भरपूर प्रमाणात भाजीपाला मिळतो आणि शरीराला ऊर्जेची गरज असते आणि थंडीच्या दिवसात भूक वाढलेली असते, खाल्लेले अन्न शरीराला व्यवस्थित लागते, पचनही चांगले होते. त्यामुळेच भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवली जाते. हरभरासुद्धा एक महत्त्वाचं कडधान्य आहे जे आपण यात वापरतो. त्यामुळे आपल्याला प्रथिनांचा पुरवठा होतो. हिरव्या वाटाण्यांच्यामुळे विटॅमिन सी आपल्याला मिळतं. बाजरी खाल्लेली अतिशय उत्तम आहे कारण की शरीराला उष्णता मिळते आणि कफनाशक असा बाजरी आहे. त्यामुळे बाजरीला आपण तीळ लावून बाजरीची भाकरी बनवतो या भाजीसोबत खाण्यासाठी. त्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे थोडं भाज्यांना पाणी सुटलागत होतं आणि त्या चांगल्या भाजल्या जातात. असं छान अशा भाज्या भाजल्या जातात. खाली भाजी लागत नाही मग मीठ टाकल्यामुळं. तर यात वापरल्या जाणाऱ्या सगळ्या भाज्यांना काहीतरी विटॅमिन किंवा मिनरल्स आपल्या शरीराला मिळत असतात जे आपल्या शरीरासाठी अतिशय चांगले असतात. म्हणून थंडीच्या दिवसात ही भाजी स्पेशली बनवली जाते. बघा हे चांगल्या भाज्या भाजलेल्या आहेत. आता यामध्ये हे कोरडे मसाले टाकायचे, धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला हा टाकायचा. हा थोडा हलवून घ्यायचा चांगला. हा चांगला मिक्स करून घ्यायचा. हा पण भाजला गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग यामध्ये तिळाची आणि खोबऱ्याची जी बारीक केलेली आहे पेस्ट ती त्यामध्ये टाकायची. हा चांगला भाजून घ्यायचा. मग यामध्ये आता लाल तिखट टाकायचं. आता घरात बनवलेला जो तिखट मसाला आहे हा तिखट चटणी आम्ही म्हणतो त्याला. तर ही तिखट चटणी टाकायची. थोडं हे जी आमटी आहे ही आमटी तिखटच करायची म्हणजे ह्याला छान अशी चव लागते. मिळमिळीत हे खाऊ वाटत नाही. बाजरीच्या भाकरीबरोबर ही अतिशय छान ही जी आमटी आहे ही आमटी लागते. थोडा तिखट जास्त टाकलं की छान लागते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. गरम पाणी ओतायचं. पाणी गरम करून घ्यायचं. हा रस्सा पाहिजे तेवढं पाणी तुम्ही ओतून घ्या. भाज्या शिजण्यासाठी पाणी जितकं लागतं. कुणाला ही घट्ट भाजी लागते पण आम्हाला ही पातळ रस्सा जो याच्यातला तो आवडतो त्यामुळे आम्ही ही पातळ भाजी करतो. असा हा रस्सा झालेला आहे. आता छान अशा भाज्या ह्या शिजून द्यायच्या आपण आणि नंतर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट घालायचं यामध्ये आणि पुन्हा वरनं कोथिंबीर टाकायची की खायला भोगीची भाजी तयार. त्याला लाल असा तवंग आला आहे. याच्यामध्ये 1-2 चमचे किंवा 2.5 चमचे कूट घालायचं आणि हे कूट घालून चांगलं हलवायचं आणि थोडा वेळ बारीक गॅसवर ते शिजवायचं आणि शेवटी मस्त अशी कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीमुळं सुवास आणि चव पण छान लागते आणि आपली ही भोगीची आमटी खायला तयार. बाजरीची भाकरी आहे, त्यानंतर कांदा आहे, गाजर आहे, भात आहे, लिंबू आहे आणि ही भोगीची आपण आता बनवलेली छान अशी भाजी आहे.